नमस्कार भावांनो. माझे चुलते लक्ष्मण तात्याने हे नवे वासरं आणलेले आहेत. म्हणलं माझ्या प्रेक्षकांना दाखवा अवताला कसे चलतेत कसे नाही. तर लयच गुणी वासरं आहेत भावांनो. बाजरी पेरलेली आहे आणि बारकुली बाजरी असून सुद्धा ते बुजू देत नाहीत. तरी 2-4 दिवस झालं चिमटलेले पण आहेत. पण लयच बाद्या बैलासारखे असे गुणी वासरं आहेत ना. हे उगाच सरळ चालतात. आणि त्यांचा मुलगा तो किरण त्यांना आऊत हाकवतोय. पण पोरग ते बी तसं शहाणच आहे. पण लय कामाचं घोऱ्यासारखं ते बी पोरग कामदार आहेच. त्याला चालायची बी चांगली टर्निंग तात्याने दिलेली आहे. तात्या तसा लय छंदी आणि लय पारकवान माणूस आहे. वासरं म्हणजे वासरच आणलेत. अहो 4-4 दाती वासरं आहेत. 1,10,000 रुपयाला वासरं आणलेले ते. पण बारकुली बाजरी असून सुद्धा बुजू देत नाहीत. अगदी बाध्या बैलासारखे सरळ संगच पाऊंड उचले ते. त्यांचे दोघांचे पण पावलं पहा तुम्ही. काय आणि लोखंडी आवते त्यावर दगड मांडलेला आहे भला मोठा. पण चललं म्हणजे चललं बाजरी काय अजिबात बुजू देत नाहीत. भावांनो आहेत थोडे वंगळ पण आता तात्यापाशी खुराक भरपूर आहे. मला लयच गुणी लयच आवडले वासरं. पण तात्या माझ्यापेक्षा हौशी माणूस. तात्या म्हणजे तात्या. वासरं म्हणजे वासरच बनवणार. पहा तुम्ही काय गुणवान वासरे. अहो एवढी बाजरी बुजू देत नाहीत आणि शांत दम्माने चालतात. तसलं वाचाड वाचाड चाललं नाही. लयच गुणी वासरं आहेत भाऊ. बाध्या बैलावणी चालतायत. भावांनो तुम्हाला कसे वाटले कसे नाही वासरं कमेंट करून सांगा. आणि चॅनलला आपल्या एक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक मारा. शेतीचा जर छंद असेल तर चॅनल सबस्क्राईब